काय मी जातोय ना सरळ माझ्या रस्त्याने, मग तुम्ही जा की तुमच्या वाकड्या रस्त्याने. का हो? हा, तुम्ही पुण्याचे का? हो. कसं कळलं? नाही, मला वाकड्या रस्त्याला त्याला सांगितलं मला वाटलं. हो औंधकर. राम राम. राम राम. काय शोधताय हो? राम राम. नाही, अंगठी बिटी हरवली का नोटबीट गमावली? हा, थांबव, एक तर सापडत नाही अगोदर आणि त्यात तुमची फिरफिर. आपण शोधताय काय ते तरी सांगा. बाई. काय म्हणलं? बाई. बातला बा आणि आईतला ई. म्हणजे बाई? असं काय बघताय मोबाईलचं नेटवर्क गेल्यावर? बाई कधी बघितली होती का? नाही, बाई बघितलं हो, तर तुमच्या वाणी बाई खिशात ठेवून फिरणारा माणूस नव्हता बघितला. ओ पाहुणं, बाई कधी कुणी खिशात ठेवतं का? बाई ठेवत्यात एवढं ठाव आहे. आता कुठं ठेवत्यात कुणाच ठाऊ. कुणी कुणी नजरेच्या धाकात ठेवतात, कुणी कुणी मुठीत ठेवत्यात, कुणी कुणी मिठीत ठेवतात. तसं तुमच्या वाणी कुणी बाई खिशात बी ठेवत असते, आपल्याला काय ठाव? बाई म्हणजे प्रत्यक्ष बाई नव्ह, मग बाईचा पत्त्या लिहिलेला कागद. असं म्हणजे बाईचा पत्त्या लिहिलेला कागद होता, तुम्ही तो खिशात ठेवला होता आणि आता तुम्हाला तो गाव ना. तसं सरळ सांगायचं ना राव, नुसता खिशात हात घालायचं नाही, बाई शोधतोय बाई शोधतोय बाई शोधतोय म्हणायचं काय पद्धत झाली का काय बोलायची? आय माय सॉरी. तुम्ही काय शोधताय? मी बाई नाही शोधत. मग काय ताई शोधताय? ताई? प्रिय ताईस, माझ्या शेजारची मुलगी मला होकार देत नाही. मी विवाहित आहे, काय करू? तुझा क्ष दहीसर. हो पाहुणे, म्या बाई बी नाही शोधत आणि ताई बी नाही शोधत, म्या शाई शोधतोय. शाई? हा, असं काय बघताय लवणलेल्या दौतीगत? शाई काय कधी बघितली नाही होय? नाही, शाई बघितली हो, पण तुमच्या रस्त्यात शाई शोधणारा माणूस बघितला नव्हता. पाहुणे, मॅनेस ती शाही नाही शोधत, शाही संगत शाहीर बी शोधतोय. शाहीर? कशाला पाहिजे? कशाला? लोणचं घालायला. ही काय विचारायची पद्धत झाली का काय? हाय का माहितीचा एखादा? हाय, पर लोणचं घालण्यासाठी नाही. लोणचं घालायला म्हणजे आपल्या ती बोलायची पद्धत झाली हो, कामासाठीच पाहिजे. हाय का? हाय की. हाय? कोण आहे? कुठं आहे? कसा आहे? मीच आहे नव का शाहीर? तुम्ही? आणि शाहीर? तुम्हाला काय कान साफ करणारा वाटला? अगदी तसं काही नाही, पण आता तुम्ही म्हणताय तर. बरं, नाव काय तुमचं? अहो, तेच मिळवायला बाहेर पडलो, पण जो उठतो तो नावाच ठेवतो, कामाचं कोणी बोलतच नाही. राहिलं. करता काय? आता सांगायचं झालं तर कापड धुतो, भांडी घासतो. अरे माणूस आहे की घोंगड? शाहीर म्हटल्यावर काय करणार? पोवाडे करतो, लावण्या करतो, लोकनाट्य करतो. आता ध्यानामध्ये आलं माझ्या. काय? मग धरण तुम्ही जी बाई शोधताय ती तुमच्या तमाशासाठी पाहिजे म्हणा की. लय लवकर तुमचा अँटीना ऍडजस्ट झाला. पण आपण कोण? आपण कोण? आपण को हो 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 हो. आता हे काय? हे लोकनाट्याचं बॉल बेरिंग. जरा सांभाळून, नाही तर बॉल जायचं एकीकडं आणि बेरिंग जायचं एकीकडं. नो टेन्शन, दररोज ऑनलाईन योगा करतो. अच्छा अच्छा. आपण कोण? म्हणजे मी होय. तसं तर मला बी नाव नाही गावलं, आता गावलं की कळलंच की तुम्हाला. पाहुणा मोठा तयारीचा दिसतोय, मंचेकरांच्या तालमीत तयार झाला दिसतोय. बरं, काय करता आपण? काय करतो? काय करतो? मी रोज सकाळी उठतो. रोज? आमच्यात उठतात. नवीन आहे. रोज सकाळी उठतो, दाढी करतो, अंघोळ करतो, जेवण करतो. म्हणजे आयतं गिळतं म्हणा की. आयतं नाही हो, वाढलेलं जेवतो. त्यालाच आम्ही आयतं गळणं म्हणतो. हे तर समजीत माणसं करतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत, पण याच्यात काय विशेष, वेगळं, डिफरंट, पर्टिक्युलर विशेष. आता तुमच्या वाणी सांगायचं विशेष म्हणजे लावणी लिहितो, पोवाडा लिहितो, लोकनाट्य लिहितो. आता माझ्या ध्यानात आलं, मगाशी तुम्ही ती शाई कशाला शोधत होते? तुमचा अँटिना आमच्या वाणीच म्हणायचं की. नाही, मगाशी माझ्या अँटिनावर कावळं बसले होते. तर मी काय म्हणतो शाहीर, बघा तुम्ही लोकनाट्य करता, बरोबर, आम्ही लोकनाट्य लिहितो. तुमच्या लोकनाट्याची आयडिया आणि आमच्या लोकनाट्याची कल्पना ह्याचा काही मेळ जमतोय का ते बघूया. म्हणजे थोडक्यात तुम्ही नागराज मंजुळे आणि मी अजय गोगावले काढूया नवीन पिक्चर सैराट रिटर्न. सैराट रिटर्न. आता टन. मला सांगा शाहीर, महाराष्ट्राचं लोकनाट्य कसं असलं पाहिजे? मला वाटलंच तुम्ही माझी मुलाखत घेणार, म्हणून मी प्रश्नांना उत्तरच लिहून आणले. आईला पेपर फुटला की काय? आईला पेपर फुटायला मी काय मंत्राचं पोरगा आहे? नाही ना. मग सांगा, महाराष्ट्राचं लोकनाट्य कसं असलं पाहिजे? महाराष्ट्राचं लोकनाट्य खुसखुशीत, खुमारदार, रंगतदार, चटकदार, चोपदार, माफीचा साक्षीदार. लई लांबड लावली की तुम्ही. आईला 2-4 दार तुमच्या दारात आली. मग म्हणून म्हणतो जरा थोडक्यात सांगा.
चटणी भाकरी का खमंग आणि पोट भरणार असावं. हे तर संदर्भासहित स्पष्टीकरण झाले. हा. याच्यापेक्षा जरा थोडक्यात सांगा. हे घ्या हे काय? थोडक्यात. मी सांगतो तुम्हाला. हा. महाराष्ट्राचं लोकनाट्य हे महाराष्ट्रवाणीच असलं पाहिजे. आलं आलं ध्यानात आलं. म्हणजे 1000 मैल लांब आणि 500 मैल रुंद. काय माप घ्यायची पद्धत आहे. ओ तळवळकर व्यायामशाळेत जातो, मापात चुकायचं नाही. ओ कुलुपवाडी केशरी, अहो ती माप सोडा. मला सांगा आपला महाराष्ट्र कसा आहे? आपला महाराष्ट्र हा. SBI पेन्शनर कल्चरल ऑर्गनायझेशन बोरिवली सारखा धडधा धडधा कटधा कटधा तिरकिट धा. म्हणजे तुम्हाला कळलं नाही? नाही ना. मग सांगा ना, मी अडाणी आहे म्हणून. होय ना. हो काय काय बोलताय? धडधा म्हणजे जसं महाराष्ट्र धडधाकट आहे तसं हे ऑर्गनायझेशन धडधाकट हा. आहे. कटधा कटधा तिरकिट धा म्हणजे शिस्तीला एकदम कट्टर. हा. समजा एखाद्यानं केली कागाळी की झालं त्याची कटधा कटधा तिरकिट धा. नाही नाही तसा धडधाकट आहे हो. हा. बर त्याचं रूप कसं आहे? आता या समोरच्या माणसांकडे बघून तुमच्या ध्यानात नाही आलं? या इकडे इकडे. इथं महाराष्ट्र रुबाबदार आहे. वा वा. इथं महाराष्ट्र देखणा आहे. सुंदर. पाठी महाराष्ट्र चिकना आहे. क्या बात आहे. पण अंधारात आहे. होय काय? होय, होय. या मागे या. हो शाहीर म्या सांगतो तुम्हाला महाराष्ट्र कसा आहे ते. कसा आहे? महाराष्ट्र कसा आहे? वरुण रांगडा. वरून रांगडा. वरुण रांगडा. वरुण रांगडा कणखर काळा ओबड दोबड मातीचा. भले भले. वर्ण रांगडा कणखर काळा ओबड धोबड मातीचा. अंतरात परी संत नांदती बोल सांगती मोलाचा. अहो वरुण रांगडा कणखर काळा ओबड धोबड मातीचा. अहो वरुण रांगडा कणखर काळा ओबड धोबड मातीचा. अंतरात परी संत नागती बोल सांगती मोलाचा. ग ग ग ग माझ्या राजा तू ग माझ्या सर्जा तू ग. काय शाहीर आपला महाराष्ट्राचा आहे का नाही? हाय हाय हाय. हा मग महाराष्ट्राचं लोकनाट्य बी महाराष्ट्रवाणीच असलं पाहिजे. म्हणजे संतावानी इना घेतले ना. संतावाणी नाही हो. मग महाराष्ट्रवाणी तांगडा. रांगडा आता झालाय हो. एकाच नावाचे 2-2 पक्ष, एक सत्तेमध्ये एक विरोधामध्ये. काही कळणं झालंय बघा. असं का? मग आपल्या गोखले साहेबांनी रांगडा. आता कसं बोलले? रांगडा असा असावा. असा असावा. असा असावा वरुण रांगडा. असा असावा वरुण रांगडा मराठमोळ्या बोलीचा. भले भले. आत फुलावी कळी कलेची. आत फुलावी कळी कलेची वास नसावा होळीचा. काय वा, 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 वा. अहो असा असावा वरुण रांगडा मराठमोळ्या बोलीचा. अरे असा असावा वरुण रांगडा मराठमोळ्या बोलीचा. आत फुलावी कळी कलेची वास नसावा होळीचा. ग ग ग ग माझ्या राजा तू ग माझ्या सर्जा तू ग. अगं बाया भिजवलं समजा पोराने. सुकलं का? सुकलं? आमच्या घरला ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन. ऑटोमॅटिक सुकलं. वा 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 वा. वास नसावा होळीचा. हा म्हणजे तमाशावर 1.5 तास कुकलून बी एखाद्याला तमाशा म्हणजे हे काय सांगता आलं नसतं. ते तुम्ही फक्त 2 ओळीत सांगितलं. वास नसावा होळीचा म्हणजे तमाशात होळी नसावी. वंगाळपणा नसावा. चावटपणा नसावा. किचकटपणा नसावा. पंचटपणा नसावा. मग काय असावं? अहो हे नसावं ते नसावं मग काय असावं? केजरीवाल. मी तुम्हाला विचारतो तमाशात विनोद शृंगार नसेल तो चालेल का? अजिबात नाही चालायचा. अहो तमाशात शृंगार विनोद नसेल तर तो अजिबात चालायचा नाही. शाहीर अहो आपल्या जीवनात बी शृंगार विनोद नसेल तर आपलं जीवन बी कसं गुळचाट गुळमाट होऊन जाईल का नाही? फुक्कट जाईल आणि त्याचं इंडिया अलायन्स होऊन जाईल. हा म्हणून म्हणतो तमाशात शृंगार तर पाहिजे पर कसा? एखाद्या रूपवान देखण्या नारीवानी. एखाद्या रूपवान देखण्या नारीवानी अशी एखादी सुंदर देखणी नार अटकर बांध्याची गोलसर खांद्याची अशी सुंदर नार समोरून आली. बाजूला या बाईया बकुळीच्या झाडाखाली फुलं वेचूया. या बाईया बकुळीच्या झाडाखाली फुलं वेचूया. हा व्यत्यय कशाला? मी ऍक्शन रिप्ले करीन. नको 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 नको. अहो पर तुम्ही तिकडे कुठे चाललात? ती आली ना. कोण? नार. म्हटलं तिला आल्या आल्या रिसीव्ह करावं.
असल्या बाबतीत आळशीपणा चालत नाही. शशी थरूर साहेबांनी सांगितलंय मला. अहो 3 आर होय, 3 आर नाही आली. नाही आली? आणि माझ्या परमिशन बगर 3 आर इथं येईलच कशी? आणि समजा आलीच तर तुम्हाला कशाला भेटेल? असं का? 3 आर नाही आली, नाही. ती आली असं नुसतं समजायचं. असं समजायचं? नुसतं समजायचं. निव्वळ समजायचं? समजायचं म्हणजे मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण होणार असं समजायचं? समजायचं. करोडो रुपये खर्च करून मुंबईत नाले सफाई होते असं समजायचं? समजायचं. कोर्टात नेहमी सत्याचाच विजय होतो असं समजायचं? समजायचं. अहो अरे. तुम्ही तर वर्मावरच बोट ठेवलं अरे की. हेच चुकतं तुमच्या शिकलेल्या माणसांचं. नुसतं समजण्यामध्ये वेळ फुकट घालवता. हा. त्याच्या आईचं मध्यमवर्गीय. हो. 2 मिनिटं समजायला तुमच्या बाचं काय जातंय? आता तुम्ही सांगताय म्हणून. हा समजा. आता ती नार कशी आहे? आता मला कुठे माहिती? बाई तुमच्या आतल्या गोटातली. बरं म्या बघितलं हो ना. का? हा, ती नार कशी? डौलदार हो घाट तनूचा. डौलदार. डौलदार हो घाट तनूचा नार देखण्या वदनाची. हे वदन म्हणजे तोंड नव का? वदन म्हणजे नुसतं तोंड नव, आखा चेहरा म्हणजे वदन. आणि सदन म्हणजे? सदन म्हणजे घर. आणि मदन म्हणजे? मदन म्हणजे ओ पाहुणं, तुम्ही काय शाहीर व्हायच्या अगोदर शाळेत मास्तर होतात की काय? मास्तरांना एवढे शब्द माहिती असते तर जिल्हा परिषद शाळेत रिझल्ट किती वर गेला असता. त्याचं काय आहे, ती पेपरात कोडी येतात ना, वदन सदन मदन, सोडवतं अदन मदन. शाहीर अहो ती कोडी सोडा आणि नार धरा. आळशी नाही. लई घाई तुम्हाला असते. डौलदार हो घाट तनूचा नार देखण्या वदनाची. रंग गव्हाळी. गव्हाळी म्हणजे गव्हावानी? एकदम गव्हाळी. रंग गव्हाळी गहिर डोळ. नाही मला नाही माहिती. काय सांगताय? मला बी नाही अरे वा माहिती. वा वा. रंग गव्हाळी गहिर डोळ कीर्ती जणू ही मदनाची. अहो डौलदार हो घाट तनूचा नार देखण्या वदनाची. अहो डौलदार हो घाट तनूचा नार देखण्या वदनाची. रंग गवाळी गैर डोळ कीर्ती जणू ही मदनाची. ग ग ग ग माझ्या राजा तू ग, माझ्या सरजा तू ग. हा काय नार डोळ्यामुळे आली. आली का नाही डोळ्यामुळे? मग आता ही नार अशीच धरून ठेवा. धरली. काय नार धरले का गव्हाचं पोत? आईला साई चुकली म्हणायची. सई तामणकर. अजून जरा बारीक. बारीक. हा. अमृता खानविलकर. सिंह कटी. निर्मिती वा, 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 वा. आलिया भट. आता कसं अक्षी बरोबर आलिया. आता ही नार अशी धरून ठेवा. धरली. आता समजा या नारीचं रूप पालटलं. पर नारीच आहे ना? नार हीच आहे. मग काय वाटेल ते करा. आता समजा या नारीचं रूप पालटलं. कसं कसं? कसं? नाकामधुनी उंट लोंबती. नाकामधुनी नाकामधुनी. माझ्या ऐकण्यात चूक झाली की यांच्या बोलण्यात मिस्टेक झाली? माझ्या बोलण्यात काय बी चुकीची मिस्टेक झाली नाही. मी अगदी बरोबर बोललोय. नाकामधुनी उंट लोंबती. ओ पाहुणं, ओ आसपातूर कवी लोकांनी काय देखणे वर्णन केले की झिपऱ्यामधनं झुंबर लोंबती, कानामधनं डुलं लोंबती, आणि तुमच्या या नारीच्या नाकामधून चंग पुंग चिंग चांग पुंग चिंग पुंग. अहो म्हणजे तुम्हाला कळलं नाही म्हणा की? नाही ना. अहो म्हणजे तुम्ही अडाणी आहे म्हणा की? होय ना. हो अहो शाहीर, तुम्हाला काही पोरबाळ आहेत का नाही? अहो लग्नाचं नाही पत्त्या, पूर्वळ का आवडत न पडणार हे. आपण शेजार पाजारांची बघितली असतील का नाही? शेजारच्या पाजारच्या पोरं आपला लय जीव. आ. पण त्यातला एकाचा पण चेहरा आपल्यावर नाही. समजा त्यांच्या आईच्या वळणावर गेले. काय 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 बोलताय काय? डोंट मिसअंडरस्टँड. याचं काय आहे, हा. शेजारच्या पाजारच्या पोरं आपला जीव का? हा. त्यांच्या घरला गेलं की आपलं फुकटचा चहा प्यायला मिळतं म्हणून आपलं तांब्या सोन्या पितळ्या अल्युमिनियम. हो मग तेच ते तांब्या सोन्या पितळ्या इंडलियम या सगळ्यांच्या नाकातून उंट आणि घोडे लोंबताना बघितलं की नाही? अरे अरे ते सांडपाणी. तेच सांडपाणी. हा. नाकामधुनी उंट लोंबती उवा मातल्या केसात. नाकामधुनी उंट लोंबती उवा मातल्या केसात. मळ्या गळ्यावर चिकटून बसल्या मळी साचली कानात. निर्मा 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 वॉशिंग पावडर निर्मा. निर्मा 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 वॉशिंग पावडर निर्मा. निर्मा निर्मा निर्मा.
आता हे काय निर्मा निर्मा नाही म्हणलं निर्माचं अख्खं पाकिट जरी ओतलं हा. तरी काय फरक पडेल का याच्यात? काय फरक पडायचा नाही अहो उलट निर्माताच फेल व्हायचं बघा. असं का? अहो मोर आहे का अजा गळागत चिरगुट अंगी अजा गळागत चिरगुट अंगी वास तयाला घामाचा अरे, अरे. रूप गर्विता असली येता कराल धावा रामाचा. अहो पार राम म्हणायची पाळी आणली तुम्ही. हो काय नार डोळ्यामुळे आली ती, पण तुम्ही तिचा इस्कोट करून 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 तिची राखी सावंत केलीत. अहो शाहीर म्या काय बी केलं नाही. अहो नार तीच आहे पण तिचं रूप ढळलं, रुबाब विस्कटला, तोल ढळला आणि ती नार वंगाळ दिसायला लागली आणि तिच्याकडे बघवण असं वाटायला लागलं. अरे मला तर पार पळून जावं असं वाटतंय. गडचिरोली वाटलं ना. अहो श्रृंगाराचं बी तसंच आहे. शृंगाराचा रुबाब ढळला, तोल सुटला की श्रृंगार पण असा वंगाळ जायला लागतो आणि त्याच्याकडे बी भगवन असं वाटायला लागतं. अहो पण एका उदाहरण द्यायची पद्धत झाली का? आपलं बोलत 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 न्यायचं पर्वतीवरती आणि द्यायचं खाली ढकलू. अहो म्हणून म्हणतो श्रृंगार तर पाहिजे पर कसा कसा? कसा एखाद्या रूपवान देखण्या नारीवानी. हाय एखाद्या वा वा. आणि ती नार बी कशी कशी? कशी नीटस नेसणं, अच्छा नीटस नेसणं कानी बुगडी नथनी मध्ये शुभ्र हिरा. बळे बळे नीटस नेसणं कानी बुगडी नथनी मध्ये शुभ्र हिरा. सैल जराशा आंबाड्यावर निशिगंधाचा मस्त तुरा. वा 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 वा. गळ्यात नाजूक सोन साखळी. त्याच नारीच्या अहो त्याच नारीच्या. लय नटवताय राव तुम्ही. मग? अरे सोनं लाखाच्या वर गेलं तरी बी नटवताय. सोन्यासारखी लाखात एक आहे असं ना. का? गळ्यात नाजूक सोन साखळी गालावरती मदन कळी. ओ डिंपल म्हणा की राव. पर का आपली याची नाव बरं का ती म्हातारी झाली ओ. टाइम बाद डॉक्युमेंट. पण त्या टायमाला लई जाग. गळ्यात नाजूक सोन साखळी गालावरती मदन कळी. विशाळ भाळी चिरी नेटकी तिची सांगतो थोर कुळी. अहो गळ्यात नाजूक सोन साखळी गालावरती मदन खळी. वा 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 वा. अरे किती जोरात हैया म्हणाला. काय? फासा तुटला असता ना. अरे गळ्यात नाजूक सोन साखळी गालावरती मदन खळी. विशाल भारी चिरी नेटकी हिची सांगते थोर कुळी. ग ग ग ग माझ्या राजा तू ग माझ्या सर्जा तू ग पाहुणं अशा नारीकडे बघत राहावं असं वाटतंय. वाटतं का नाही? हा. मग मला सांगा असा एखादा शृंगार असलेलं लोकनाट्य करताय का तुम्ही? तुम्ही लोकनाट्य देताय यो भाग मोरचा. हा. पण तुम्ही मगाशी म्हणला ना तुम्ही लावणी लिहिता म्हणून. हा, लिहितो की एकदम जित्ती एकदम जिद्दी. पठ्ठे बापुराव. पठ्ठे बाप. अहो, पठ्ठे बापुराव लई मोठा माणूस. त्याच्या बरोबर आपली तुलना कशाला करायची? पण आपल्यापर्यंत आपण लई झाक लिहितो बघा. वा वा वा. अशी नम्रता आवडते आपल्याला. कोण संबेराव? कुठे आहे? लंबेराव लंबेराव. तर तुम्ही लावणी लिहिता हो. जित्ती अंगावर काटा आणणार. काटा आणणारी. मग तुमच्याकडं शॅम्पल आहे का? शॅम्पल. त्याचं काय आहे? हा. आपला स्वभाव आहे. हा. आपल्याला ना प्रत्येक गोष्टीचं शॅम्पल लागतं. अच्छा अच्छा. हाटलात गेलो ना की 2-4 कप चहाचा फुकटचा चहा पितो. हा. आवडलं तर एकच घेतो. स्वभाव स्वभाव स्वभाव. बोलत 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 मिठाईच्या दुकानात जातो. चितळे हा. नाही तांबे हा, हा. दुकानात जातो आणि 2-4 फुकटचा टेस्ट करतो आणि 100 ग्राम घेतो. स्वभाव स्वभाव स्वभाव, स्वभाव. स्वभाव. शॅम्पल. हे काय शॅम्पल आहे? हा काय म्हणलं? सिंपल सिंपल. लहानपणापासून. हा हा दिसतच आहे ते. हा. म्हणजे बघा शाहीर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं शॅम्पल लागतं. हा. तसंच तुम्हाला लावणीचं शॅम्पल पाहिजे. बरोबर. हा, मग देतो की. त्याचं काय असतं एक बाई असते. जरा पत्ते सांगता का? तुमचे लय वाईट खोड बघा. बाई म्हणलं की लगेच पत्त्या लिहायला सुरू. नाही गरज म्हणताना आपली अक्कल नसते ना आपलं. म्हणून म्हटलं. अहो काय प्रत्येक बाईचा पत्ता लिहून घेत ना. अहो एखादाच उपयोगाला पडतो ना. अहो लावणीतली बाई आहे हो. हिला पत्त्या नाही बिन पत्त्याचे बाई आहे ही. मग सरळ सांगा ना की ही लावणीतली बाई आहे, ही बिन पत्त्याची आहे, हिला पत्त्या नाही. विधानसभेत विरोधी पक्ष ओरडतात तसे माझ्या अंगावर का ओरडतात? माझ्या अंगावर का ओरडतात? माझ्या अंगावर. मला वाटलं तुम्हाला कळलं असेल. हा तर एक बाई असते आणि एक बाप्या असतो. आता हा बाप्या कशाला ठेवताय? बाई ठेवा ना सिंगल. म्हणजे बाई सिंगल मी सिंगल, बाई सिंगल मी सिंगल. अहो लावणीतला बाप्या हो असायला लागतो. असावा लागतो. हा. मग एक सोडून 2 ठेवा. माझ्या भाचं काय जात आहे? तुमच्या बाचं काही जात नाही ना तर मग मी एकच ठेवतो. हा एक बाई असते आणि एक बाप्या असतो. दिवस कसं पावसाचं आहे ते. हा म्हणजे श्रावण का महिना पवन करे शोर. परत तिच्या मायला शिवा कोणाला देताय? शिवाय कुठे दिला? मी पावसाला दात दिली. हा काय पद्धत आहे दात द्यायची? अहो तुम्ही अशी दात देता ना म्हणून ऑक्टोबर झाला तरी पाऊस जायचं नाव घेत नाही. असं का? दात कॅन्सल. हा
शिफ्ट डिलीट. करेक्ट. तर आता ती बाई असते आणि तो बाप्या असतो. तो बाप्या त्या बाईला काय म्हणतो माहितीये का? बाप्या म्हणतो, माझ्या संगत जत्राला येशील का? एवढ्या रुबाबात. रुबाबात. अरे वा. मग ती बाई काय म्हणते? काय म्हणते? बाई म्हणते, धनी आज पत्तूर कंदेबी कुट्टबी तुमच्या संगत यायला मी नाही म्हटलं का? ही बाई कंचाळीत राहते हो. अहो लावणीतली बाई आहे हो. तरी म्हणलं प्रत्येक गोष्टीला वय कशी म्हणते? हा, ती बाई म्हणते, धनी आज पत्तूर कंदेबी कुट्टबी तुमच्या संगत यायला मी नाही म्हटलं का? पण उगाच पावसात कशाला भिजल ना मी. बरोबर आहे. बाईची जात फटकीनं सर्दी होती की नाही, मग बाईचं नांग चोंत, मग बाई गेंगा नावाचं म्हणजे अरे माझी काय झंडू बामची एजन्सी आहे का? झंडू बाम अहो ती बाई, तो बाप्या, तो पाऊस समजा लावणीतला हो. तुम्ही कशाला उड्या मारताय? काय हा. आपल्याला बाईच्या जातीवर अन्याय झाला अजाबात खपत. अच्छा अच्छा अच्छा. हो, म्हणून तर आजपासून लगीन नाही केलं. ओ शाहीर, हा. तुम्ही आज पतूर लगीन केलं नाही ते बाईच्या जातीवर अन्याय होतो म्हणून नाही. मग तुम्हाला एखादं शॅम्पल मिळालं नसेल. लावणी सुरू करताय ना? हा. तर ती बाई काय म्हणते, नाही कधी का तुम्हास म्हटलं. तुम्हाला मागासपासून कधी नाही म्हटलंय का? विचार आहे ना, विचार. समजा लावणीतला हो, तुमचा काय संबंध याच्याशी? म्हणजे लावणी सुरू झाली. लावणी सुरू होऊन पेरणी सुरू होऊन आता कापणी सुरू झाली. सॉरी हा. हा. सॉरी हा. ओके ओके सॉरी हा. ओके. हा. तर ती बाई म्हणते, नाही कधी का तुम्हास म्हटलं दोष न द्यावा फुका. हा. नाही कधी का तुम्हास म्हटलं दोष न द्यावा फुका आणि राया मला पावसात नेऊ नका. वा 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 पाहुणं, तुम्ही शेवटच्या लाईनीत अगदी बरोबर हा. हाणलं. नाही कधी का तुम्हास म्हटलं दोष न द्यावा फुका हा. आणि राया मला पावसात नेऊन इका. वा वा. दगडफेक डायरेक्ट. अरे मी रात्रभर जागून एवढी लावणी केली आणि तू त्याचा पार 16 मुळा केला. इका काय? इका काय? काय झालं काय सांगाल की? अरे राया मला पावसात नेऊ नका. सॉरी हा. हा. नाही कधी का तुम्हास म्हटलं दोष न द्यावा फुका हा. आणि राया मला पावसात नेऊ नका. आपण समजा हा. या लावणीला मीटर मध्ये बसवलं तर? पाण्याच्या मीटर मध्ये नाही हो, गाण्याच्या मीटर मध्ये. हा, म्हणजे गाण्याला बी मीटर असतं म्हणा की. मग काय. थांबा, मी माझ्या माणसानं बोलतो. हा, तुमची माणसं बी आहेत का? ठेवावी लागतं. अरे वा वा वा. बोलवा बोलवा. या रे आबो, सगळ्यांना घेऊन ये. या 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 या. हा. बरं का आबू, हा हे खूप मोठे लेखक आहेत. हा हा. यांची 10 पुस्तकं येणार आहेत. आणि 15 सिनेमे. हा. 15 सिनेमे पाईपलाईन मध्ये आहेत. तर त्याच्या आधी त्यांनी झाकूबाच लावणी लिहिले. त्याला आपण मीटर मध्ये बसवायचं. बरं का आबू? हा. हा. सांगा. ऐका. नाही कधी का तुम्हास म्हटलं, नाही कधी का तुम्हास म्हटलं. एक मिनिट. अशी लावणीतली बाई लावणीतल्या बाप्याला म्हणते. माणसं माझी नाही का? उगाच गैरसमज व्हायचा. बरोबर. हा. तर ऐका, हा, नाही कधी का तुम्हास म्हटलं दोष न द्यावा फुका आणि राया मला पावसात नेऊ नका. हो झालं. बरोबर. वा वा. क्या बात है. अरे का रे? अरे त्या बाईला विधवा करताय की त्या बापाला जाऊन सरणावर जाळताय? अरे तुमच्या हो शाहीर, ही तुमची माणसं तमाशातलीच आहेत ना? वा का डाऊट आहे का? नाही, मला ती माहिती पोचवणारी वाटली. अरे 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 राजपाल यादव, मी आहे ना. हा, मी आहे ना. अरे गाण्याचे शब्द बघ. बोल आहे काय? दॅट बाई इज रिक्वेस्टिंग टू दॅट बाप्या. व्हॉट अ रोमॅन्टिक सिच्युएशन. आणि तुम्ही त्या लावणीचा पार कबूतरखाना करून टाकलात. अरे लावणी कशा ठसक्यात व्हायला पाहिजे. हो ना दे. वाह, क्या बात है. राया मला पावसात नेऊ नका.
पावसात नेऊ नका. हे छत्री घेऊन रेनकोट घालून अशी थकावी बाई. अरे छत्री घेऊन रेनकोट घालून अशी थकावी बाई. तिला पावसात भिजायचं नाही, तिला पावसात भिजायचं नाही, तिला पावसात भिजायचं नाही, तिला पावसात भिजायचं नाही. पावसात नेऊ नका अनराया मला पावसात नेऊ नका. अनराया मला पावसात नेऊ नका.